येणाऱ्या शनी अमावस्याला तुम्ही छायादान करू शकता। छायादान म्हणजे एक काशाची वाटी घ्यावी, त्यामध्ये तिळाचे तेल भरून घ्यावे, त्याच्यामध्ये आपला पूर्ण चेहरा बघायचा आहे। त्याच्यासाठी तेल एकदम शांत हवं, त्याच्यामध्ये आपला चेहरा बघायचा आणि ही वाटी तेलासकट शनी मंदिरामध्ये सोडून द्यायची। ज्यांना 7.5 आहे, बघा आता मेष राशीला 7.5 सुरू होत आहे 29 मार्चपासून। तर मेष राशीवाल्यांनी आता मारुती मंदिरामध्ये जाऊन दर शनिवारी दर्शन घ्यावे, हनुमान चालिसेचा पाठ करावा। त्याचप्रमाणे शक्यतो होता होईल तिथे रिस्क घेऊ नये, कोणाशी उगाचच भांडण तंटा करू नये, कारण की 7.5 सुरू होत आहे। काळजी घ्या, सावध राहा, कारण की 7.5 म्हटली की केलेल्या कर्मांचा हिशोब द्यायची वेळ आलेली आहे असे समजून चालावे, कारण की शनिदेवांना कर्मफलदाता असे सुद्धा म्हणतात। त्यामुळे होता होईल तिथे रिस्क घेऊ नये। मजूर वर्ग, माथाडी वर्ग जे आजच कमावतात आणि आजच खातात, असे ज्यांना संचय किंवा संग्रह करायचा नसतो, अशा वर्गावरती शनिदेवांची विशेष कृपा असते। तर अशा लोकांवरती चिडचिड करू नये, त्यांना आदवा तद्वा बोलू नये, त्यांचा अपमान होईल असे अपशब्दसुद्धा काढू नये, नाहीतर तुमची उलटी गिनती सुरू झाली असं समजा, कारण की शनिदेवांना हे अजिबातच आवडत नाही। त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या। बाकी हनुमंताचे सेवक बनून राहा, कारण की हनुमंताच्या सेवकांना 7.5चा जास्त फटका बसत नाही। फटका बसत नाही असं नाही, जास्त बसत नाही, त्यामुळे काळजी घ्यावी। जय भवानी, जय जगदंबा।